कच्च्या बटाट्यापासून झटपट होणारे आज आपण उपासाचे आप्प्यांची रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा उपासाचा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ, आणि तेही आपण बटाटे न उकडवता कच्च्या बटाट्यापासून आज उपासाचे आप्पे तयार करून घेणार आहोत। 1 वाटी मी इथे साबुदाणा भिजत घातलेला घेतला आहे, त्याच वाटीने 1 वाटी भगर घेतला आहे, आणि 1 छोट्या वाटीने मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, आणि 1 वाटी इथे मी ताक घेतला आहे। 2 बटाटे घेतले आहेत, 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या। सर्वात पहिल्यांदा बटाट्याची साल काढून बटाट्याचे बारीक तुकडे मीडियम आकाराचे करून घ्यायचे आहेत। तयार करून घेतलेले बटाट्याचे तुकडे, मिरच्याचे तुकडे, आलेही आपण चिरून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आधी पहिल्यांदा पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण शेंगदाणेही घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता पाणी न घालता मी आधी छान वाटून घेतलं आहे। तर आता आपण त्यामध्ये लागेल तेवढे ताक घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता एक स्मूथ बॅटर आपलं रेडी झालं आहे। तर आपण यामध्ये काही परत वस्तू घालणार आहोत। भिजवलेला साबुदाणा आणि भगर हे दोन्ही घालून घेणार आहोत, आणि राहिलेलं जे उरलेलं ताक आहे तेही आपण यामध्ये घालून घेणार आहोत, आणि जिरेही आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर जोपर्यंत आपलं स्मूथ एक बॅटर तयार होत नाही तोपर्यंत याला मिक्सरमध्ये फिरवून छान त्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपलं दाटसर आणि सैलसर असं बॅटर रेडी झालं आहे। तर एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। बॅटर छान मिक्स करून घ्यायचं, आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं बॅटरला छान झाकण लावून ठेवून द्यायचं आहे, आणि त्यानंतर आपण ह्याच्यासोबत चटणी करून घेणार आहोत। चटणी इथे आपण शेंगदाण्याची करून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी मी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा जिरे, 3 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, अर्धा लिंबू मी घेतला आहे। सर्वात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत, मिरचीचे तुकडे करून आपण घालून घेणार आहोत, बारीक चिरून कोथिंबीर घालून घेणार आहोत, आणि जिरेही घालून घेणार आहोत। उरलेला आपला जो अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस पिळून घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्सरचं झाकण लावून आपण मिक्सरला बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्यात थोडं 2 ते 3 चमचे एवढं पाणी घालून इथे बघू शकता आपली बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। तर हे आपलं खोबऱ्याचं चटणी तयार झाली आहे। तर आपण इथे आप्पे करून घेणार आहोत। तर या बॅटरमध्ये आपण 1 चमचा तेल घालून त्याला छान फेटून मिक्स करून घेणार आहोत। हे पीठ रेडी झालं आहे। तर आता आपण याचे आप्पे तयार करून घेऊया। गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवून आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं होतं। त्यामध्ये थोडं थोडं करून तेल सोडून घेणार आहे आप्पे पात्रामध्ये, आणि आपण तयार करून घेतलेलं बॅटर आपण या आप्पे पात्रात घालून घेणार आहोत, आणि त्याला छान त्यावर झाकण लावून खरपूस असे भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता खालची बाजू छान खरपूस भाजून झाली आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजूही छान भाजून घेणार आहोत। तर इथे परत एकदा झाकण लावून छान आपले आप्पे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाले आहेत। तर इथे बघू शकता आपले आप्पे रेडी झाले आहेत। तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर दुसरी बॅच आपण अशाच पद्धतीने आप्पे तयार करून घेणार आहोत। तर इथे सर्व आप्पे रेडी झाले आहेत। तर इथे बघू शकता उपवासाचे आप्पे अगदी सुंदर आणि एकदम असे मऊ आणि जाळीदार झाले आहेत। तर इथे बघू शकता त्यासोबत इथे आपण शेंगदाण्याची चटणी घेतली आहे।
तर इथे बघू शकता अगदी वर्ण क्रिस्पी असा आवाज येत आहे आणि ते मऊ आणि जाळीदार आप्पे रेडी झाले आहेत। कोणतेही आपण सोडा किंवा इनो न वापरता अगदी मऊसूद आपले जाळीदार उपासाचे आप्पे चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। उपासाच्या आप्प्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही या उपासामध्ये अशा प्रकारची उपवासाची रेसिपी घरी नक्की ट्राय करा। काकडी आणि साबुदाण्याचा खमंग असा एक पदार्थ करणार आहोत। एक नंबर चवीचे थालीपीठ आहेत हे, दिसायलाच किती सुंदर दिसतंय। तर इथे आपण काकडी आणि साबुदाण्याचा मस्त खमंग असे थालीपीठ करून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी भिजवलेला शाबू घेतला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, कूट घेतला आहे आणि 1 काकडी घेतली आहे। इथे 1 मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे, बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या इथे मी 2 चिरून घेतल्या आहेत, अर्धा चमचे जिरे आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि त्यासोबत शाबू घालून घेणार आहोत। तर इथे शाबू बघू शकता अगदी मऊ असा भिजलेला आहे, तो हाताने अगदी मऊ असा दिसत आहे। बारीक चिरलेली मिरची घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण जिरेही घालून घेणार आहोत। तर इथे मी काकडी घेतली आहे, काकडी मी 1 वाटीसाठी साबुदाण्यासाठी इथे मी अर्धी काकडी घेतली आहे आणि ही अर्धी काकडी आपण त्याची साल काढून खिसून घेणार आहोत। काकडीची साल काढून झाल्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत। तर इथे आपले दोन्ही साल काढून रेडी झाले आहेत। बटाटा आणि काकडी दोन्ही आपण एका छोट्या खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहोत। हवं तर तुम्ही जाड खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊ शकता। तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा उपासालाही खाऊ शकता किंवा उपास नसतानाही अशा पद्धतीचा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता। बटाटा काकडी खिसून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा, चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। पाणी न घालता आपण काकडी आणि बटाट्यालाच पाणी सुटलेलं असतं, त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ मळताना अगदी जरा दाबून दाबून आपण पीठ मळून घेणार आहोत। तर मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय, तर आता आपण एक तवा घेणार आहोत आणि त्यावर 2 ते 3 चमचे तेल घालून तेल आपण तव्याला छान पसरवून घ्यायचं आहे। सर्व बाजूने पसरून झाल्यानंतर आपण त्यामध्ये छोटे मीडियम साईजचे असे छोटे आणि मिनी आपण थालीपीठ लावून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने थालीपीठ लावून घेत आहे। हा पदार्थ इतका चविष्ट लागतो ना, लहानापासून मोठ्यापर्यंत खूप चवीने आणि आवडीने खातात आणि खूप क्रिस्पी आणि मऊसूद असा हा थालीपीठ आपलं तयार होतं। तर इथे आपले सर्व थालीपीठ लावून झाली आहे। तर आपण त्यामध्ये एक छोटे तर इथे आपण गोल असे मीडियम साईजचे छोटे छिद्र पाडून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपले थालीपीठ दिसायला सुंदर असे दिसत आहेत। तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि आता आपण थालीपीठ खरपूस भाजून घेणार आहोत। पहिल्यांदा झाकण ठेवून आपण गॅस मीडियम हीटवर ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी थालीपीठ छान भाजून घ्यायची आहेत। तर इथे 3 ते 4 मिनिटं झाली आहेत आणि आपली थालीपीठ एका बाजूने छान असे खरपूस भाजून झाले आहेत। तर इथे बघू शकता, तर मी इथे दुसऱ्या बाजूनेही थालीपीठ छान खरपूस असे भाजून घेत आहे। दुसऱ्या बाजूनेही भाजत असताना ताट किंवा झाकण न ठेवता आपण असेच थालीपीठ खरपूस भाजून घेणार आहोत। तर इथे दोन्ही बाजूने आपले थालीपीठ खरपूस भाजून रेडी झाले आहे। तर इथे बघू शकता काकडीचे खमंग साबुदाण्याचे थालीपीठ रेडी झाले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। खमंग आणि कुरकुरीत असा एकही बटाट्याचा वापर न करता वेगळ्या पद्धतीचा चिवडा बघणार आहोत।
तर इथे आज आपण रताळ्याचा चिवडा करून घेणार आहोत. रताळ्याचा किसाचा चिवडा करून घेणार आहोत. तर इथे मी 4 मोठे रताळे घेतले आहेत. 2 म्हणजे मोठे रताळे आणि हे 2 मीडियम साईजचे छोटे रताळे, असे 4 रताळे घेतले आहेत इथे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे. पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि रताळे आपले पाण्यामध्ये बुडतील इतपत आपण पाणी घेणार आहोत. रताळ्याची साल काढून घ्यायची आहे वरची. रताळ्याची साल काढण्या अगोदर मी रताळे त्यातील घाण आणि जी काही माती होती ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरड्या कापडाने पुसून त्यानंतर आपण रताळ्याची साल काढून घेणार आहोत. रताळे हे बटाट्यापेक्षा पटकन काळे पडले जातात, त्यासाठी इथे साल काढून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये रताळं घालून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व रताळ्यांची साल सोलून पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. तर आपले सर्व रताळ्याची साल काढून झाली आहे. तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत पाण्यामध्ये आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचंय पाण्यामध्ये. तर इथे मी परातीमध्ये आपण खिसून घेणार आहोत. तर इथे परातीमध्ये सुद्धा मी पाणी घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून आपला रताळं काळं पडणार नाही यासाठी. तर आपण यामध्येही 1 चमचाभर मीठ घालून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे खिसणी आपण पाण्यामध्ये धरायची आहे परातीमध्ये आणि आपण रताळं काढून पाण्यामध्येच आपण खिसून घेणार आहोत. आणि कसं तुम्हाला हवंय, जाड किंवा पातळ, त्या साईजनुसार तुम्ही इथे रताळ्याचं किस पाडू शकता. तर इथे बघू शकता रताळ्याचा किस आपला पांढरा शुभ्र दिसतोय पाण्यामध्ये. आणि अशाच पद्धतीने आपण सर्व रताळे खिसून घेणार आहोत. तर इथे आपला सर्व रताळ्याचा किस रेडी झाला आहे. तर इथे बघू शकता अगदी लांबका आणि पांढरा शुभ्र असा दिसत आहे. पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे रताळ्याचा जो काही स्टार्च आहे तो पूर्ण खालीपर्यंत गेला आहे आणि वरती आपला छान पांढरा शुभ्र रताळ्याचा किस रेडी झाला आहे. तर आपण याला गच्च पिळून घेणार आहोत. परत इथे मी एक भांडं घेतलं आहे. भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेतलं आहे आणि या स्वच्छ पाण्यामध्ये आपण रताळं धुवून घेणार आहोत. तर इथे आपला परत एकदा आपण पाण्यामध्ये ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि घट्ट असं पिळून घ्यायचं आहे. जितपत आपल्याला पाणी काढता येईल तितपत आपण हे पाणी काढून घेणार आहोत. आणि कॉटनच्या कोरड्या कापडाने ह्याला असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी थोडंसं असं पुसून घ्यायचंय त्याचा ओलावापणा जाण्यासाठी. आणि हे असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे रताळ्याचा किस, जेणेकरून तो काळा पडणार नाही. जेवढा जेवढा लागेल तेवढा तेवढा आपण पाण्यामध्ये पिळून घेणार आहोत आणि कोरड्या कापडावर पुसून घेणार आहोत. तर अशाच प्रोसेसने आपल्याला रताळ्याचा किस तयार करून घ्यायचा आहे. रताळ्याचा चिवडा तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या रुमालावरचा मी किस ताटामध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच तयार करून घेत आहे. तर इथे कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे. तर आपण हा रताळ्याचा किस घालून घेणार आहोत आणि छान याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर इथे आपण काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि असा तेलामध्ये थोडासा हलवून घ्यायचा आहे. जो रताळ्याचा किस आहे तो सुटसुटीत होईल, एकमेकांना चिटकणार नाही. अशा पद्धतीने आपण त्याला जरा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मोठा ठेवूनच आपण हा रताळ्याचा किस तळून घेणार आहोत.
तर आपल्या इथं थोडासा छान म्हणजे याला कुरकुरीतपणा आला आहे, तर गॅस आपण थोडा लगेचच लो मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि आपले हे रताळ्याचा किस काढून घेणार आहोत। तर तुम्हाला चमच्याचा हात लागला असेल तेव्हाच कळेल की यामध्ये कुरकुरीतपणा आला आहे। तर आपण पटकन हे काढून घेणार आहोत। तर इथं आपला पूर्ण रताळ्याचा किस तळून रेडी झाला आहे आणि इथे मी 2 मिरच्या घेतल्या आहेत, अगदी छोट्या अशा चिरून घेतल्या आहेत आणि 2 अशा लांबक्या अशा चिरून घेतल्या आहेत। अर्धी वाटी काजू घेतले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत। तर आपले इथे शेंगदाणे तळून रेडी झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि काजूही आपण तळून घेणार आहोत। काजूचा रंग बदलूपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तर आपले इथे काजू छान क्रिस्पी असे झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तेही। तर इथे आपण मिरची तळून घेणार आहोत। इथे आपल्या मिरच्या तळून झाल्या आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तळून घेतलेले आपण शेंगदाणे, काजू आणि मिरची आपण यामध्ये घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता, पण मी इथे साखर घालत नाहीये, मला गोड अशी चव नको आहे म्हणून मी इथे साखर घालत नाहीये। तर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी तिखट केळीचे वेपर्स आणि मिठाचे वेपर्स केळीचे असे दोन्ही घेतले आहेत आणि तेही आपण यामध्ये कुस्करून घालणार आहोत। त्याने चव छान येते चिवड्याला आणि दिसायला हा चिवडा खूप सुंदर असा दिसतो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। हाताने आपण छान एकजीव करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता किती कुरकुरीतपणा असा आवाज येत आहे चिवड्यांचा, अगदी कुरकुरीत असा चिवडा झाला आहे। तर इथे कुरकुरीत आपला रताळ्याच्या किसाचा चिवडा रेडी झाला आहे। तर तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की आपला चिवडा किती कुरकुरीत झाला आहे। रताळा चिवडा हा चवीला एकच नंबर लागतो। बटाटा चिवड्यापेक्षाही रताळ्याचा चिवडा शरीराला खूप पौष्टिक आहे आणि तो तितकाच चविष्ट असतो। रताळ्या व्हिडिओला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। उपवासाला साबुदाण्याची खिचडी तर आपण खूपदा खाल्ली असेल, पण आज वेगळ्या पद्धतीने आपण उपवासाच्या भगर भाताची हिरव्या वाटणातला मसाले भात बघणार आहोत। इतका चविष्ट लागणारा मसाले भात आहे की उपास नसला तरीही तुम्ही कधीही नाश्त्याला किंवा कधीही खाऊ शकता। इतका चवीला अप्रतिम लागणारा हा हिरव्या वाटणातला मसाला भात आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण उपासाचा मसाले भात करून घेणार आहोत। त्यासाठी ते लागणारे साहित्य घेतले आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत। 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत। अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। 4 मी इथे हिरवी इलायची घेतली आहे। 1 मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे।
1 वाटी भगर घेतला आहे आणि अर्धी वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे. कढई इथे मी तापवण्यासाठी ठेवली आहे. सर्वात पहिल्यांदा आपण भगर आधी भाजून घेणार आहोत. भगर भाजून घेतल्यानंतर आपला जो भगरीचा आपण मसाले भात करणार आहोत तो सुटसुटीत होतो अगदी. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी भगर छान भाजून घ्यायचा आहे. अगदी रंग बदलूपर्यंत, थोडासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत आपण भगर भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालीत. भगरचा रंग हलकासा ब्राऊन आला आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर भगर आपण एका भांड्यात काढून घेतला आहे. याच कढईमध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. हवं तर तुम्ही तूपही घालू शकता. इथे मी 1 दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे आणि सोबतच 1 चमचे जिरे घालून घेतले आहेत. आणखीन 1 चमचा जिरे मी बाजूला काढून ठेवले आहेत. इथे मी 2 इलायची फोडणीमध्ये घालून घेणार आहेत. इलायचीचे आपण आधी तोंड सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इलायची फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. तर आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर शेंगदाणे घालून घेतल्यानंतर बटाटे आपण बारीक असे चिरून घेतले आहेत उभ्या कापाचे, तेही आपण घालून घेणार आहोत आणि तेलावर छान परतवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झाकण लावून बटाटा मऊ होण्यासाठी ठेवून देणार आहोत. बटाटा आपला मऊ होते तोपर्यंत आपण इथे आलं आणि हिरवी इलायची, दालचिनी, जिरे घालून मिरच्याचे तुकडे करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. यामध्ये मी थोडेसं पाणी घालून हे मिश्रण वाटून घेतलं होतं. 5 मिनिटं झाली आहेत. तर इथे बघू शकता आपले बटाटे छान ब्राऊन रंगाला येऊपर्यंत खरपूस भाजूनही झाले आहेत आणि अगदी मऊसूद असे शिजलेही आहेत. इथे बघू शकता तुम्ही. तर आपण यामध्ये मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत. वाटण आपण छान परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांसाठी वाटण परतवून घेतल्यानंतर आपण भगर धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने आणि हे भगर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं मिक्स करून घेत आहोत. हिरवं वाटणाचा वास अगदी खमंग असा येत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आपण तयार केलं होतं त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि इथे आपण 2 वाटी पाण्याचा उपयोग करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी घालून घेणार आहोत. 2 वाटी पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटीसाठी ते पुरेपूर 2 वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि गॅस थोडासा मोठा ठेवून सुरुवातीला 5 मिनिटं उकळूपर्यंत झाकण लावून आपण वरईचं तांदूळ छान मऊसूत असं शिजवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता गॅस मी 5 मिनिटांनंतर लो मीडियम हीटवर ठेवलं होतं आणि बघा इथे आपला भगरीचा भात अगदी मऊसूद असा शिजून झाला, रेडी झाला आहे. त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. परत एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असा भात तयार झाला आहे. तर इथे आपला उपवासाचा झटपट मसाले भात रेडी झाला आहे हिरव्या वाटणाचा. तर इथे बघू शकता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत. अगदी मऊसूद आणि खूप चवीला सुंदर असा झटपट होणारा मसाले भात आहे हा. हा चमचमीत असा मसाले भात तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा तुम्हाला भगर भात खायची कधी इच्छा झाली असेल तर तुम्ही असेही खाऊ शकता. चवीला खूप सुंदर असा अप्रतिम असा लागणारा हा हिरव्या वाटणातला मसाला भात आहे. भगरीचा मसाला भात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. येणाऱ्या महाशिवरात्रीत ह्या रेसिपी नक्की ट्राय करा. कोणती रेसिपी जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.